दुखता वाचा विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठिते नुराची कंठी धरते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय गणपती समर्था तुझ गौरी कुमरा चंदनाची उठी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा शोभरा उन्नती रूपुरे करणी नागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव मोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंडा वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव अगं बाई चल लवकर लवकर, दुर्वा पण निवडायच्यात. एक काम करा ना, कुकरच्या 4 शिट्या झाल्या असतील ना तर जरा गॅस बंद करून टाका. सीमा हे घे दोरा हवा होता ना. दे हवाच. हा ए आणखीन फुलं लागणार आहे. नाही यशला सांगते नाही तर हवं तर. अगं नाही बाई पुरतील. ठीक आहे मग मी वाती करायला घेते. हो घे ही करतेच आहे. अगं हिच्या वाती बघ काय केलं हिने. अगं ए तू नको करूस बाई वाती. हा आम्ही बघतो काय ते. रंजू अशी काय तू शिकेल ग ती, तिला माहिती नसेल. तू एक काम कर गार्गी, तू ये इकडे, तुझा भाती कर. ए ये ग राधा इकडे ये हिच्या वाती म्हणजे देवा. ठीक आहे ग रंजू, एवढी मस्करी करायची गरज नाही. ये ग ये फुलं व्हायची. हा सुई मिळाली का तिकडे. हा तू करतेस का. मग मी हे बिलदोडे निवडते. जमतंय ना सीमा. कवितांचा कार्यक्रम छान झाला नाही. खरंच छान झाला. बऱ्याच वर्षांपासून चाललं होतं दादांचं, पण अगं त्यांच्या मित्रांना वेळच मिळत नव्हता. इतकी आमंत्रण असतात त्यांना या दिवसांमध्ये. शेवटी ह्या वर्षी योग जुळून आला. हो मस्त झाला कार्यक्रम, खूप मजा आली, एकदम प्रसन्न वाटलं ना प्रसन्न. हो याचा अर्थ असा की आपली पूजा गणरायापर्यंत पोहोचली. कसं आहे ना राधा, या दिवसात आपण अनेक कार्यक्रम आखतो, काही नीटनेटके, काही धुडगूस घालणारे. पण मला एक सांगा की ज्या कार्यक्रमाने आपल्याला त्रास होतो तो गणरायाला कसं काय आवडणार. त्यामुळे कार्यक्रम आखताना ते सगळ्यांना आवडतील, प्रसन्न वाटेल असेच कार्यक्रम ठेवायला हवेत. हो ना. समाज प्रबोधनाचं काम सतत टीव्ही आणि रेडिओवर चालूच असतं, तरी कितीतरी मंडळ नुसतं हायदोस घालत असतात. हो ग, पण प्रत्येकाने जर स्वतःहून ठरवलं ना की चांगले दर्जेदार कार्यक्रम आणायचे तर हे समाज प्रबोधन करायची गरजच भासणार नाहीये. बरोबर आहे तुझं रंजू, पण बऱ्याचदा असं असतं की सगळ्यांना कळत असतं पण ते वळत नाही. जाऊ द्या, आपण आपल्यापुरता सगळा विचार करतोय ना, झालं तर. पण मग आता एकच दिवस कार्यक्रम. छे, एक दिवस कशाला, रोज कार्यक्रम करायचे. सीमा नाही म्हणजे दादांनी प्रोग्राम ठरवल्यापासून ना मला पण सॉलिड स्फूर्ती आलीये. माझी ना एक मैत्रीण आहे नीलाक्षी पेंढारकर, नामवंत गायिका आहे बर का ती. पण तिला गर्व म्हणून नाही ग. तर मी तिला विचारलं तुझा ग्रुप घेऊन आमच्याकडे नाट्यगीत सादर करशील, तर म्हणाली का नाही. अगं कलाकारांनी गणपतीची सेवा करायचीच असते. म्हणजे त्या सगळ्या येणार आहे. अगं येणार आहेत म्हणजे काय, येणारच आहेत. आणि मी ना आपल्या केदारलाही सांगणार आहे त्यांच्या बरोबर एखादं छानसं नाट्यगीत गायला. हा हे गातात. गातात म्हणजे काय, आमचा केदार छान गातो, हिला माहित नाहीये का. केदार छान गाणी झाली पाहिजेत. हा मध्याचे डोळे दिपले पाहिजेत. मधुकरराव, आज ज्या गायला येणार आहेत त्यांचा परिचय काय म्हणालात तुम्ही. नीलाक्षी पेंढारकर. तुम्ही भालचंद्र पेंढारकरांना ओळखता की नाही, ललित कला दर्शवाले. त्यांची ही सून. अरे वा छान. अरे बघा आली. अगे रंजय, नीलाक्षी आले बाहेर ये. आले आले. काय कसं काय वाटलं आमच्या घराचं डेकोरेशन. सीमा, राधा, अगं लवकर या. आज आमचा केदार सुद्धा 2 गाणी म्हणणार आहे. हो हो
रंजूने सांगितलंय मला. वा छान, बसा ना. आधी आपण नमस्कार करूया. हो, बाप्पाला नमस्कार करा. दशरथ पुजारींची संगीत रचना आहे. आणि गायिकेचं नाव बघा असं हो, माणिक वर्मा. माणिक वर्मा. काय गोड आवाज तुम्हाला सांगतो. त्या गायला लागल्या की असं खेळवून ठेवायचं सगळं. हल्ली त्यांच्या मुली नाटक सिनेमात केवढं नाव कमावलं. ही पण छान गाय. वा वा वा. नमस्कार दादा, कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो म्हणा म्हणा. चला.
पहिली गझल आहे सुरेश भट यांचे शब्द आहेत आणि फार सुंदर शब्द आहेत. तुम्हाला सगळ्यांना फार आवडतील. आणि गझलचं असं असतं की शब्द कळले की वा यायलाच पाहिजे. ऐकूया. तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता. तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता. जरा ऐकून घे, ऐकून घे, ऐकून घे माझा इरादा चांगला होता. तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता. क्या बात है. शेर आहे का. रित्या शेजेवरी आता फुलांशी कायमी बोलू 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 रित्या शेजेवरी आता फुलांशी कायमी बोलू. असा माझा कसा डोळा, असा माझा कसा डोळा जरासा लागला होता. तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता. जरा ऐकून घे, ऐकून घे, ऐकून घे माझा इरादा चांगला होता. तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता. हात जरासा दाबला होता. हात जरासा दाबला होता. केदार, एक गाणं होऊन जाऊ द्या. नाही दादा काही म्हणणार नाही तो. काय दादा. म्हणा. तर आम्हालाही ऐकू दे तुमचं गाणं. हा जावई बापू होऊन जाऊ दे. नाही, इतक्या दिग्गजांचं गाणं झालंय. मी नाही गाऊ शकणार हो. यांच्यासमोर काय गाणार मी. केदार म्हण ना, असं काय करतोयस. हो रे केदार, म्हण ना एखादं छानसं गाणं म्हण. सीमावहिनी नको नको राहू दे. अरे म्हण. पण बिन काय नाही हा. तुला म्हणावंच लागेल नाही का ग सीमा. म्हण 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 आमच्यासाठी म्हण. बघ की. ठीक आहे, प्रयत्न करतो. घे छंद मकरंद घे
घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद छंद मकरंद घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद प्रिय हा मिलिंद घेई छंद घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद घेई छंद मकरंद घेई छंद मिटता कामाला दर मिटता कामला कमल दला कामाला दल मिटता कामाला दल कमल दल मिटता मिटता ए मिटता ए मिटता 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 कमल दल मिटता कमल दल कमल दला कमल दल हो मिटता कमल दल कमल दल मिटता कमल दल मिटता कमल दल होई बंदी हा भृंग होई बंदी हा भृंग होई बंदी हा भृंग तरी सोडिना ध्यास 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 आ आ आ कमल
घेई छंद घेई छंद घेई छंद मकरंद प्रिय मिलिंद तरी सोडिना दास स्वच्छंद धुंद घेई छंद मकरंद घेई छंद घेई छंद घेई छंद मकरंद प्रिय मिलिंद